11 मानगाव मी पुन्हा एकदा लक्ष वेधतोय. आपण पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करण्याच्या आधी आपण 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, अन्यथा आपल्याला पेनलाइज केले जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची. एक आपण पाहतोय दमदार स्पर्धा या मोरबा विभागामध्ये अल्ताबाई धनसे या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. 1 लाख रुपये असणारी प्रथम पारितोषिकाची स्पर्धा मोरबा फेस्टिवल मॅच क्रमांक 3 होते सुरुवात. पहिला बॉलर मोहसिन नदाब याचं स्वागत केलंय. पहिला बॉल वरती आक्रमण, बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार, चौकार. आपण मैदानाच्या आतमध्ये असल्याची जाणीव या संपूर्ण प्रेक्षक वर्गांना करतोय. मागच्याच अगदी आपण जर पाहायला गेलात तर काही दिवसांपूर्वी स्पर्धा याच मैदानावरती झाली होती. दोस्ती चषक 2025 मोरबेकरांच्या वतीने आयोजित केली गेलेली स्पर्धेमध्ये अगदी मॅन ऑफ द सिरीजचा हकदार आज खेळाडू राहिला होता. आणि खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धा तिथून सोडलं आणि आता या स्पर्धेला तिथूनच सुरुवात केली आहे. पहिल्या बॉल वरती चौकार त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला. अगदी त्याच वेळेला हा बॉल वाईट स्वरूपाचा येईल. टीमची धावसंख्या 5 पाहतोय. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मानगावकरांचं क्रिकेट ज्यांनी संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये नेलं ते मोहसिन नदाब मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. त्यांची ही बॅटिंग सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायची आहे. येस, फर्स्ट फॉर दी ओव्हर वॉर्निंग सुद्धा आपल्याला पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोहसिन नदाब बाउंड ट्रॅक वरती सज्ज झाले आहेत. हो यावेळी बंबातोय. चांगल्या टप्प्यावरती बॉल वेगानं हाताळला गेला होता. बॅटची कडा घेतली आहे. पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. एक चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एका साइडला मानगाव तालुक्याचा संघ, एका साइडला महाड तालुक्याचा संघ. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ ताकदवान आहेत. यावेळी पण पाहतोय फटका बसलाय. बॉल बराच काळ हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली आपण पाहतोय या मॅच मधील सर्वाधिक मोठी विकेट होती आणि त्याच वेळेला बराच वेळ आपल्याला पाहायला गेलं तर अगदी बॉल हवेमध्ये होता आणि त्याच्यानंतर कॅच ड्रॉप झाली आहे. सर्वाधिक मोठी विकेट सैफ टोकन आपल्याला पाहायला मिळाले. त्यांची कॅच आणि त्याच वेळेला 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावून काढल्या गेल्या आहेत. जीवनदान मिळालंय. त्याच वेळेला आपण पाहतोय सैफ सारख्या फलंदाजाला मोहसिन याने संधी निर्माण करून दिली होती, परंतु त्याच वेळेला जे स्केरोलेगला खेळाडू होते त्यांच्या मधून कॅच ड्रॉप झाली आहे आणि पुन्हा एकदा सैफ मैदानाच्या आतमध्ये. याही वेळा आपण पाहतोय बॅटची कडा घेतली. बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ झाला. आउटफील्ड टू फास्ट. त्याच वेळेला आपण पाहतोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर सैफ टोकनचा ब्रँड, चौकार. 11 या आकड्यावरती फवाद आहेत 9 सेकंडला, परंतु सारा प्रेक्षकांची नजर सैफकडे, कारण का सैफ मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या वेळेला असतात त्या वेळेला बॉल मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. आणखीन एक दमदार दर्जेदार दर्शनीय येतोय सैफच्या बॅट मधून धमाकेदार सिक्सर. हे क्रीडांगण हे अगदी जवळच नातं आपल्याला काहीतरी पाहायला मिळते, कारण का ज्या वेळेला या खेळपट्टीवरती सैफ खेळतात त्या वेळेला चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅट मधून आपल्याला सातत्याने येताना पाहायला मिळतात. आणि याही अगदी पहिलीच मॅच करतायत. पहिल्याच इनिंग मध्ये दमदार सुरुवात सैफ टोकन यांची आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या तब्बक होती 5 मिनिटे जाऊन पोहोचल्या 17 या आकड्यावरती 17 रन ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती अगदी आपण पाहतोय महाड तालुक्यामधील कोपऱ्यामध्ये असलेलं एक छोटंसं गाव तेलंगे आणि त्या गावामधून हा संघ आपल्याला अगदी या मानगाव नगरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. त्यांच्या वतीने एक भव्य दिव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते आहे, परंतु आज मोरबा फेस्टिवल
या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात। याही वेळ आपण पाहतोय बॅकफुटला आले, त्याच्यानंतर आपण पाहतोय अगदी अप्पर कट करण्याचा प्रयत्न, जमिनीलगत गेलेला फटका। याही वेळेला धावा मिळतील 4-4। त्यावेळी आपण पाहतोय प्रचंड वेग बॅटची घेतली कडा, पाठीमागे आपण बेस्टांच्या मागे पाहायला मिळाले म्हणजे मुसीन यांच्या हातामध्ये कॅच पकडली गेली आणि फवादला अगदी गोल्डन डकचा शिकार। फवाद बॅक टू दी डग आउट। मध्ये दाखल होताना पाहायला मिळतील। येस, पुन्हा काझिमभाई यांचं स्वागत आपल्याला होताना पाहायला मिळतंय व्यासपीठावरती। काझिमभाई वरती विशेष प्रेम या संपूर्ण व्यासपीठाचं पाहायला मिळतंय। ज्याच्या वेळेला तर त्या वेळेला आमच्याकडून आवर्जून उल्लेख करण्याचा प्रयत्न त्यांच्या मदतीतून होताना पाहायला मिळतंय। येस, काझिमभाई यांचं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। नाव बॅक टू द क्रिकेट। दहाव्या मैदानाच्या आतमध्ये राज दाखल झालेत। पहिला बॉल फेस करून ते ऑफ ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न त्याच वेळेला आपण पाहतोय। आल्या पहिल्या बॉल वरती क्विक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळतात। एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या ही वरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचले ती म्हणजे 22 या आकड्यावरती 22 ऑन बोर्ड। सध्याची परिस्थिती विथ लॉस ऑफ 1 विकेट। आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय सैफ टोकन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत। ओहो, याही वेळा आपण पाहतोय बॅकफुटला आले, त्याच्यावरती केले प्रहार, ऑन साइड ला खेचलेला फटका, शॉर्ट टर्म पुल केलाय होते। थँक्यू। येस, पहा जे मुरबाचे लाईनमॅन आहेत, व्हॉलंटियर आहेत, त्यांनी जर बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडली गेली तर काझिमभाई यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज याची देखील आपण नोंद घेणार आहोत सर्व मोरबेकर। परंतु मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय सैफ टोकनचं वादळ आलंय, घोंगावत आहे। याही वेळा पण पाहतोय वा अफलातून शॉट ऑफ द आफ्टरनून सैफ टोकनच्या बॅट मधून आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर। इट्स अ ग्लोरियस, सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार। येस, चौकार माफी असावी, चौकार आपला पाहायला मिळतोय। थँक्यू। टीमची धावसंख्या पकडत पाहायला मिळते, जाऊन पोहोचली ती म्हणजे 32 ला 1। सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। वा, का बॅटिंग करतायत। दोस्ती चषक स्पर्धा जिथून सोडली होती आता इथून सुरुवात केली आहे। याही वेळा आपण पाहतोय पायांचा वापर नाही केला, ऑन साइडला खेळायचं होतं, तिथे खेळाडू होते, मिडविडच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला बराच वेळानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते। एकाच्या मैदान टीमची धावसंख्या
येस 33 आपल्याला पाहायला मिळते. 33 या आकड्यावरती टीमची धावसंख्या धबधकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. याही वेळ आपण पाहतोय अगदी कोलाट टाकला होता, पुढे आले होते, त्याच्यावरती करायचं होतं प्रहार. एक धाव तर तिथे घेतली गेली आहे. थोडीशी मिसफील्ड पुन्हा एकदा पाहायला मिळाली. आज मिसफील्ड झाले मानगावकरांपासून, कारण का अगदी पाहना सैफ टोकनची कॅच आपण पाहतोय ती म्हणजे फक्त आणि फक्त 4 धावसंख्येवरती सुटली होती. त्याच्यानंतर आपण पाहतोय सैफच्या बॅट मधून अगदी जर पाहायला गेलात ना तर अगदी 24 धावसंख्या त्याच्यानंतर त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाल्या. त्यामुळे ती कॅच खऱ्या अर्थाने फार महत्वाची होती. आता इथून पुढे कशा पद्धतीने कमबॅक करणार तेही पाहावं लागणार आहे. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी बॉल ट्रॅक वरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे हे खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेट वरती असणारं प्रेम, रोशन जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते आहेत. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी ते दाखल होताना पाहायला मिळतील. येस, आणि रोशन जाधव यांच्या वरती नितांत प्रेम करणारे त्यांचे बंधू मंगूदादा जाधव यांच्या वतीनं पारितोषिक घेताना पाहायला मिळते. त्यांनी जर विकेट घेतली तर 500 रुपये, परंतु सेफ टोकनची विकेट घेतली ना तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज रोशन जाधव यांच्यासाठी असणार आहे. सेफ टोकन या व्यक्तीची विकेट, या खेळाडूची विकेट या मॅचच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची असणार आहे. षटक क्रमांक 3 12 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या पाहतोय 35 आकड्यावरती 35. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. सैफ टोकन वर्सेस रोशन जाधव, एक महत्वाची बॅटल. पहिला बॉल, ओ पहिला बॉल, त्याच वेळेला आपण पाहतोय फुल टॉस, बिग हिट. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. सैफ टोकनचा ब्रँड, महाडचा ब्रँड. थँक्यू. षटकार येताना पाहायला मिळाला. सिक्सरच्या मदतीने टीमची धावसंख्या बघावती पाहायला मिळते. जाऊन पोहोचली ती म्हणजे आपण पाहतोय 41 आकड्यावरती 41. सैफ वैयक्तिक 37 धावसंख्येवरती खेळतायत. ओ हो, यावेळेला आपण पाहतोय खोलात टाकला होता आणि अगदी पाहना सैफ टोकनच्या बॅट मधून फक्त षटकार चौकार येतात का? तसं नाहीये. चांगल्या बॉलवरती सन्मान देत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला देखील जात आहेत. समोरच्या बॅटरवरती देखील विश्वास दाखवत आहेत. आज टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे जो एकाने नाही एकीने जिंकला जातो आणि त्याच वेळेला सैफ टोकनची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला त्याच पद्धतीची पाहायला मिळते. 42 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. रोशन जाधव, बराचसा अनुभव आहे टेनिस बॉल क्रिकेटचा. पुढचा बॉल खोलात टाकला होता. अगदी आपण पाहतोय लोव फुल टॉस बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला मिडविकेटच्या दिशेने आणि एक सिंगल याही वेळेला आपल्याला इथं पाहायला मिळतेय. इथून पुढे आपण पाहतोय अगदी धाबा इथून पुढे वाचवाव्या लागणार आहेत, कारण का अद्यापर्यंत पहिल्या 2 षटकामध्ये बऱ्याचशा धावा आल्या आहेत. कारण का बॅटिंग शम्स 11 तेलंगे या टीमची दमदार झाली आहे. वन मॅन शो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सैफ टोकन या नावाची चर्चा या मैदानावरती सातत्याने होताना पाहायला मिळतेय. समोर आपण पाहतोय रोशन आहेत. ओ हो, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सर्वाधिक मोठी विकेट सैफ टोकन, बिग ब्लो, प्राइसलेस विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. घेतले कोणी? रोशन जाधव, जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, बराचसा अनुभव आहेत, 2014 पासून क्रिकेट खेळत आहेत आणि त्याच वेळेला आपण पाहतोय सैफ टोकनला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. धक्का क्रमांक नाहीये, परंतु सैफची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्यांचा गजर आपण करूया त्याच्यासाठी. 12 बॉल मध्ये वैयक्तिक 38 धावसंख्येवरती खेळी करून मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. 12 बॉल 38 खेळी. टीमची धावसंख्या पण पाहतो ती म्हणजे जाऊन पोहोचल्या 43 आकड्यावरती. 43 ला 2 सध्याची परिस्थिती आणि त्याचवरने रोशनदादा जाधव यांचे नितांत प्रेम करणारे मंगूदादा जाधव यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज हे रोशन जाधव यांना इथून पुढे मॅच संपल्यानंतर दिलं जाईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक वादळ मैदानाच्या बाहेर गेलाय, त्याच वेळेला दुसरं वादळ मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अनिकेत चव्हाण
याही खेळाडूवरती 200 चषक ही स्पर्धा अगदी नावावरती राहिली होती. नुकतीच झालेली 2 लाखाची नामदार अतिथी चषक या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्यावरती पुरस्कार मिळाला होता. एक अष्टपैलू खेळाडू आहेत तेलंगी गावचा आणखीन एक दमदार सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. गुजरात राज्यामध्ये सुरत शहरामध्ये आमदार चषकामध्ये या खेळाडूची चर्चा राहिली होती आणि त्या स्पर्धेमध्ये अगदी चॅम्पियन म्हणून स्वतःला नवाजलं गेलं होतं. तोच अनिकेत चव्हाण मैदानाच्या आतमध्ये मिळतोय. येस, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या बघतोय पाहायला जाऊन पोहोचल्या 44 ऑन बोर्ड आपण पाहतोय. येस, मंगोदादा जाधव यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्यापर्यंत जमा झालेले आहेत. मी येस उपस्थित असेल मंगोदादा जाधव तर मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचंय. येस, मोरबा फेस्टिवल यांच्या वतीने आपण त्यांचं हार्दिक स्वागत करणार आहोत. मंगोदादा जाधव विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. तौसिफभाई राऊत यांच्या शुभार्थाने आपण शुभ सन्मान आपण करणार आहोत त्यांचं. आणि त्याचबरोबर किरणजी गैरे आपले देखील हार्दिक सहर्ष स्वागत. 6व्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला बरंचसं काहीशी घडामोडी घडताना पाहायला मिळाली. 44 ला 2 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 बॉलच्या अखेरीस 44 या टीमची धावसंख्या ही दाबळकावरती आपल्याला पाहायला मिळते. इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 12 बॉल मध्ये अगदी बॅटिंग करणारा संघ शम्स 11 तेलंगे कितपत धाव बनवेल, त्याचबरोबर हसनैन 11 मानगाव कितपत धावा वाचवेल यासाठीची लढत मैदानाच्या आतमध्ये आता येणाऱ्या शेवटच्या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय हे भव्य दिव्य चषक या मोरबेकरांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचं साऊंड सिस्टम आमचे डीजे बाळा यांच्या वतीने पाहायला मिळतात. आणि सर्वाधिक महत्वाची गोष्ट म्हणजे युट्यूब वाहिनीला अगदी वायफाय ज्यांनी खऱ्या अर्थानं प्रोव्हाइड केले गेले. मग या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या वेळेला मोठमोठ्या स्पर्धा असतात त्या वेळेला रॅपिडो मोरबा हे अक्षरशः नाव नाहीये, हे मोरबेकरांचं ब्रँड आहे. आणि याच नावाने संघ देखील आपल्याला संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये खेळताना पाहायला मिळतो. ते तौसिफजी राऊत यांच्या वतीनं रॅपिडो मोरबा आणि तो वायफाय आपल्याला रॅपिडो या वतीने आपल्याला वायफाय प्रोव्हाइड केले गेले. त्यामुळे त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने खूप सारे आभार आपण या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मानूयात. 6व्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती मोहसिन नदाफ. पहिला बॉल आपण पाहतोय लोवर फुल टॉस वेगाने हाताळला गेला होता. त्याच वेळेला आपण पाहतोय तिथे होते रोशन डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपल्याला होताना पाहायला मिळाला, परंतु एक धाव मैदानाच्या आत आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या 45 ऑन बोर्ड आपण पाहतोय. येस, मंगोदादा जाधव मी विनंती करेन व्यासपीठावरती यायचंय. आपला मोरबा फेस्टिवल या स्पर्धेच्या वतीनं संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं त्याचबरोबर तौसिफभाई राऊत यांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत केलं जाईल. शुभ सन्मान आपला केलं जाईल. येस, त्यांच्या समवेत किरणजी गैरे यांना देखील विनंती असणार आपण देखील या 6व्या मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय ज्या वेळेला सैफ टोकन हे खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेत ना तोपर्यंत धावसंख्येला लगाम लागवण्याचं काम या सर्व गोलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. रोशन जाधव यांना ते विकेट मिळवली आणि त्याच्यानंतर मुसीन चांगली गोलंदाजी करतायत. कोलाट टाकला होता, त्याच वेळेला आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. एक धाव घेतली गेली आहे. दुहेरीचा प्रयत्न आपल्याला होताना पाहायला मिळाला. वॅकेंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि त्याच वेळेला 2 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून काढल्यानंतर टीमची धावसंख्या धाबकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 48 आकड्यावरती. 48 ऑन बोर्ड सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 4 बॉलचा खेळ आपल्याला होताना पाहायला मिळतोय. हो, यावेळेला आपण पाहतोय समोरच्या दिशेने हवाई हल्ला हवाई सफर करणारा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅसिव्ह हिट, सिक्सर. आपल्याला लाभकावरती पाहायला मिळतात. अद्यापर्यंत सध्याची परिस्थिती जिथे षटक क्रमांक 4 मधील शेवटच्या बॉलचा खेळ येणं अजूनही बाकी असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अनिकेत चव्हाण हे अजूनही आहेत. त्यांच्या समोर आपण पाहतोय ते म्हणजे राज
आघाडीला आलेली जोडी सैफ टोकन आणि त्याचबरोबर फवाद अगदी शून्यावरती परतले होते. त्याच्यानंतर आपण पाहतोय सैफची फलंदाजी पाहायला मिळाली. इथून पुढे आता शेवट कशा पद्धतीने अनिकेत चव्हाण त्याचबरोबर राज आपल्याला गोड करताना पाहायला मिळतील ते देखील आपण पाहणार आहोत. बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण प्रोव्हाइड करूयात. येस विनंती करूयात मंगूदादा जाधव आपण यायचं आहे. त्याचबरोबर रुपेशजी बोडरे आणि किरणजी गैरे आपण देखील या. आपलं देखील या मोरबा फेस्टिवलच्या वतीनं आपण करणार आहोत हार्दिक सहर्ष स्वागत. एक दमदार स्पर्धा आपल्याला भेटीला येताना पाहायला मिळते. लाख मोलाची स्पर्धा, ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि दक्षिण रायगड जिल्ह्यामधील सर्व नामवंत खेळाडू जे ग्रामीण गटामध्ये क्रिकेट खेळतात त्यांच्यासाठी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जवळ मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. मोसीन हो हलक्या त्याने आपण पाहतोय अगदी ग्लान्स करण्याचा प्रयत्न. एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 इथून पुढे आपल्याला संपुष्टात येताना पाहायला मिळेल आणि 4 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या धापकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 55 या आकड्यावरती. 55 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. इथून पुढे 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि 6 बॉलचा खेळ हाताळण्यासाठी आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल तेही पाहावं लागणार आहे. यस विनंती करेन मी तौसिफभाई राऊत आणि त्याचबरोबर तौफिकजी परदेशी आपल्या शुभातानी आपण सन्माननीय मंगूदादा जाधव मानगाव प्रीमियर लीग पर्व पहिल्याचे अध्यक्ष यांचं शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करतोय. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आपण पाहतोय रुपेशजी बोडरे तिथे आहेत. उतेगल गावचे डॅशिंग व्यक्तिमत्व रुपेशजी बोडरे यांचं शुभ सन्मान आपण करूया त्या स्पर्धेच्या वतीनं. यस शादाबभाई आपण या आपल्या शुभाताने आपण त्यांचा करूया शुभ सन्मान. आणि त्याचबरोबर किरणजी खैरे एक चांगल्या दर्जाचे क्रिकेटर त्यांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करूयात. येस किरणजी खैरे यांचा शुभ सन्मान आपण करूयात. मोतासिम यांच्या शुभ हाताने आपण करूयात. एक दोन चांगले क्रिकेटर आपल्याला एकाच फ्रेम मध्ये पाहायला मिळत आहेत. सभे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 5 ला होते सुरुवात. अथर्व मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल अगदी आपण पाहतोय अलॉंग द विथ कार्पेट स्ट्रेट डाऊन द राऊंड खेळला फटका. एक धाव घेतली गेली आहे. दुहेरीचा प्रयत्न आपल्याला होताना पाहायला मिळतोय. बघता बघता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्या आहेत. दुहेरीच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 57 ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अथर्व एक नौका गोलंदाज आहे, एक यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतोय. मानगावकरांनी अगदी त्याला संधी दिली आहे एक मोठ्या स्पर्धेमध्ये, त्यामुळे इम्प्रेस करण्याची एक चांगली सुवर्ण संधी अथर्वकडे असेल. पुढचा बॉल खोलात टाकला होता. त्याच वेळेला आपण पाहतोय समोरच्या दिशेने लॉंग ऑफला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. 2 खेळाडू आलेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि बघता बघता याही वेळेला 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यानंतर टीमची धावसंख्या 59 ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती आपण पाहतोय स्लॉग ओव्हरचं षटक आहे. टार्गेट सेट करणारे ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. समोर आहेत अनिकेत चव्हाण, वैयक्तिक 15 धावसंख्येवरती खेळत आहेत. हो 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 याही वेळ आपण पाहतोय लोवा बोल्टास होता, मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तन नाही करू शकले. एक धाव तर घेतली गेली आहे. दुहेरीचा प्रयत्न त्याच वेळेला आपण पाहतोय फेकीमध्ये तितकीची ताकद नव्हती आणि याही वेळेला बघता बघता पुन्हा एकदा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी दुपारचं सत्र आहे. तडाख्याचा ऊन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच वेळेला अगदी 6 धावा या आपल्याला धावून काढल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कुठेतरी थोडासा का होईना थकवा जाणवत असेल, परंतु इथून पुढे 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 3 बॉल मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागणार आहे, कारण का समोरचा संघ अगदी आपण पाहतोय असणं निलबेन मानगाव ताकदवान संघ पाहायला मिळतो. बरेचसे चांगले बॅटर्स आहेत. हो 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 याही वेळ आपण पाहतोय बॅकफुटला आले, त्याच्यानंतर ऑन साइडला घ्यायचं होतं, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे.
प्रचंड वेग पाहायला मिळाला, अचूक टप्पा पाहायला मिळाला, लाईन आणि लेंथ चांगली होती आणि त्याच जोरावरती अनिकेत चव्हाण सारख्या फलंदाजाला तिथेच थांबवलंय आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 61 या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 13.7च्या सरासरीने बॅटिंग झाली अद्यापर्यंत. फुल टॉस त्याच्यावरती केले प्रहार, टायमिंग प्रॉपर नाहीये आणि त्याच वेळेला आपण पाहतोय लॉंग ऑफला टीपलाय जेल संपलाय अनिकेत चव्हाण यांचा खेळ. धक्का क्रमांक आपण पाहतोय तो म्हणजे तिसरा अद्यापचा बॅटिंग करणारा संघ शम्स 11 तेलंगे. विकेटचं पतन. मधील फरहान आपल्याला दाखल होता मधील शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये रंगेल, परंतु अथर्व यांचं कौतुक करावं लागणार आहे. 6 धावा फक्त खर्च केल्यात 1 विकेट नावावरती. शेवटचा बॉल त्याच्यावरती करायचं होतं प्रहार, टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. जमिनी लगत केलेला फटका 1 धाव घेतली गेली, दुहेरीचा प्रयत्न. त्याच वेळेला आपण पाहतोय 2 धावा तर घेतल्या गेल्यात. 2 धावेवरती थांबावं लागेल, परंतु कौतुक करावं लागेल. फक्त आणि फक्त शेवटच्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या आहेत, 1 विकेट नावावरती गेले आहेत. अथर्व गोलंदाजी मार्कवरती बॅल मिळाले आणि कमबॅक करणारं षटक मैदानाच्या आतमध्ये हे म्हणजे असण्या निलवेल मानगावचं बॅल मिळालं. येस, आणि यापुढे होणारी मॅच मी लक्ष वेधेन. टॉस करण्यासाठी आपण यायचंय. एका साईडला जुई, एका साईडला सफा 11 वैश्वी. त्यामुळे दोन टीमचे कॅप्टन्स मी लक्ष वेधेन आपण रिपोर्ट करायचं ते म्हणजे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभ हाताने आपण करणार आहोत टॉस. मॅच क्रमांक 4 तुम्हा सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळेल. त्यामुळे टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट पुन्हा एकदा करेन जुई टीमचे कॅप्टन आणि सफा 11 वैश्वी टीमचे कॅप्टन मंगूदास जाधव आपल्या शुभ हाताने आपण या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. त्यामुळे दोन टीमचे कॅप्टन्स आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. टीमची धावसंख्या बघते पायमीते जाऊन पोहोचले ती म्हणजे 63 धावा धावती पाहायला मिळतात. 64 धावसंख्येची गरज, अर्थात 64 टू विन असणार आहे. ते म्हणजे बॅटिंग करणारा संघ हसने 11 मानगाव. त्यामुळे टॉस करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्वरित दाखल व्हायचे आहे दोन टीमचे कॅप्टन्स. हॅलो, सफा 11 जुई, सफा 11 वेश्वी आणि जुई या दोन संघाच्या संघांना विनंती आहे, चला आपण टॉस करण्यासाठी या. सफा 11 वेश्वी आणि जुई या दोन्ही संघांचे संघनायक पुन्हा एकदा विनंती असेल, चला लवकरात लवकर मधल्या वेळेमध्ये आपल्याला टॉस करणं अनिवार्य आहे. कारण एकदा सामना सुरू झाला की आमचे कॅमेरामन सुद्धा थोडेसे प्रॉब्लेम मध्ये येतात. कारण त्यांच्या कॅमेराचा फोकस कुणाकडे असेल, मैदानामध्ये की आमच्याकडे. जर आमच्याकडे असला तर मग तिसऱ्या अंपायर साठी प्रॉब्लेम क्रिएट होतो. सो विनंती आहे की या मधल्या इनिंग मध्येच टॉस आपल्याला करायचा आहे. मग बीमर असेल किंवा रनआउट असेल तो देताना मग प्रॉब्लेम क्रिएट होतो. सो विनंती असेल, जुई संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. सफा 11 वेश्वी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण लवकरात लवकर आम्हाला जॉईन करा. सामना सुरू होण्यापूर्वी जर आपण आला नाहीत आणि जर तुमच्यावरती काही दंडात्मक कारवाई केली तर मात्र संपूर्णतः जबाबदारी आपलीच असेल. सन्माननीय मंगू जाधव आमच्या समवेत इथे आहेत, त्यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. सफा 11 वेश्वी संघाचा असेल कॉल. हेड अँड इट इज हेड. आपला निर्णय काय असेल?
सफाई वे 11 वेशवी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, आपका फैसला क्या होगा? अस्सलाम वालेकुम। हम लोग पहले फील्डिंग करेंगे और इंशाल्लाह 60 के अंदर रोकने की कोशिश करेंगे इस टीम को। इस टूर्नामेंट के लिए हमारे तौसीफ भाई ने बहुत मेहनत की है। मंगू यादव क्रिकेट के सबसे चाहने वाले एक इंसान है और ये बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट यहाँ पे अरेंज करने में के लिए बहुत जद्दोजहद की है। इस टूर्नामेंट के बारे में क्या कहोगे, दो लफ्ज? जी माशाल्लाह, ऑर्गेनाइजिंग बहुत अच्छी है और दिन के लिए 8 टीमों का सिलेक्शन किए वो बहुत ही बेहतरीन है, क्योंकि खेलने के लिए 5-5 और मिल जाते हैं टीम को। ओके, विश यू ऑल द बेस्ट. कारण सामना सुरू होतोय. आपण दोन्ही संघाच्या संघ नायकांना देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. हॅलो. येस, आणि जसा सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकणार आहोत, तो म्हणजे अलिबाग तालुक्याचा गोड आवाज या संजीव मर्चंट सरांना इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. हॅलो. आणि याच दरम्यान सन्माननीय नदीमभाई राऊत यांचं इथे झालंय आगमन. मी मोरबा फेस्टिवल मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण वळणार आहोत सामन्याकडे. जिंकण्यासाठी 64 धावांची गरज. निर्धारित 5 षटकांचा हा सामना. या सामन्याचं धावतो समालोचन पुन्हा एकदा आपल्या शासकीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. सलामी बल्लेबाज के रूप में मोहसिन और उनके साथी बल्लेबाज राकेश, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी पहले ओवर में शम्स 11 तेलंगे इस टीम की जानिब से अनिकेत. पहली गेंद हवा में उछालकर उसे खेला है, गेंद के नीचे फील्डर, और ये कैच लपकने में कोई गलती नहीं. पहली गेंद पर पहला झटका. फर्स्ट विकेट डाउन. ओवर पिच गेंद थी. 30 गज का यहाँ पे दायरा मौजूद था और इसी वजह से 30 गज के दायरे को तोड़ना चाहते थे, मगर मिस टाइम कर गए. गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगी और बहुत देर तक हवा में थी. मिड ऑन की दिशा में फील्डर तैनात थे. बहुत ही बढ़िया उस कैच को जज करने में नजर आया और इसी के साथ ये बहुत ही बड़ा झटका देता हुआ राकेश आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं आदित्य. मोहसिन का साथ निभाने के लिए 5 ओवर के मैच में जीतने के लिए 64 रनों की जरूरत. आदित्य बाया हाथ के बल्लेबाज स्ट्राइकिंग गेंद पर. आहा, इस मरतबा कड़वी दवाई के घूंट यहाँ पे पीने पड़ रहे हैं. सीमेंट विकेट है, बहुत ही अच्छा बाउंस है इस विकेट में. उस विकेट का पूरा फायदा उठाया गेंदबाज ने. हाफ ट्रैकर गेंद जरूर थी, मगर टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक उठी थी और नाक के नीचे से निकल गई थी. खेलने की कोशिश की, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं और बिंदी गेंद के साथ बल्लेबाजी करने वाली टीम और बल्लेबाज को किया है प्रभावित. पहली 2 गेंदें यहां पे बिंदी आ चुकी है. 1 विकेट भी अपने नाम. जी हाँ, इस मरतबा हवा में खेला है फिर से एक बार और शॉर्ट कवर की दिशा में एक आसान सा कैच. इसी ओवर में लगता हुआ ये दूसरा झटका और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर. बहुत ही खस्ता हालत, बहुत ही खराब हालत. हसनैन 11 मानगांव अब संकट में घिर चुकी है. हालांकि 5 ओवर का यह मुकाबला 30 गज के दायरे का फायदा उठाने की कोशिश, मगर दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि यह दुधारी तलवार जैसा होता है 30 गज का दायरा. हालांकि बल्लेबाज 30 गज के दायरे को तोड़कर ज्यादा से ज्यादा बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश करते हैं, मगर गेंद भी नहीं होती है. गेंद के ऊपर फर होता है. उस गेंद को जज करना और उसी के साथ मिडिल ऑफ द बैट करना इतना भी आसान नहीं होता. उसके लिए आपकी आई साइट, आपका हैंड आई कोऑर्डिनेशन बहुत ही अच्छा होना बेहद जरूरी.
रोशन यांना सुवर्ण संधी आहे. जर आपण षटकारांचे हॅट्रिक करण्यामध्ये यशस्वी झालात तर सन्माननीय मंगू जाधव, क्रिकेटचे जाणकार सन्माननीय मंगू जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येईल. आता मात्र हे पारितोषिक वाढलंय 1000 रुपयांचं पारितोषिक. जी हाँ, हवा में गेंद, पहली गेंद का सामना कर रहे थे, जोरदार प्रहार करने की कोशिश, जो पहले बल्लेबाजों ने गलती की, यहाँ पे रोशन ने भी वही गलती की. 30 गज के दायरे को तोड़ने की कोशिश में चूक गए, मिस टाइम कर गए और गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया और फॉलो थ्रू में एक आसान सा कैच. इसी ओवर में लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम हसनैन 11 माणगांव को तीसरा झटका. बहुत ही खराब हालत. हालांकि इस विकेट के मद्देनजर इस मैदान को देखते हुए ये 64 रन आसानी के साथ बन सकते हैं, ऐसा हम सभी को पहली नजर में लगा था. क्योंकि 10-12 रन आसानी के साथ हर ओवर में आ ही जाते हैं और ये मैदान स्पेशली बल्लेबाजों के लिए नंदनवन, बल्लेबाजों के लिए पैराडाइस ये विकेट, ऐसा अक्सर कहा गया और अक्सर देखा भी गया. मगर अब यहाँ पे उलटफेर देखने को मिल रहा है. पहले ही ओवर में अनिकेत ने जिस तरह से गेंदबाजी की है, सही लंबाई, सही दिशा और इसी के साथ साथ गेंद को कट करने की क्षमता, और इसी वजह से ऊपरी क्रम के 3 बल्लेबाजों को उन्होंने एक ही ओवर में चलता किया है. अभी भी इस ओवर की 2 गेंदें आना बाकी. हैट्रिक बॉल, हैट्रिक की दहलीज पर दस्तक देते हुए अनिकेत, और यह हैट्रिक हो सकता था मगर कैच ड्रॉप. जी रन आउट होने का खतरा. जी हाँ, यहाँ पे हुए हैं रन आउट. कैच तो ड्रॉप किया. हैट्रिक हालांकि गेंदबाज के नाम नहीं होगी, मगर जो विकेट उनको मिलना था वो यहाँ पे विकेट मिल चुका है. हालांकि नुकसान गेंदबाज का हुआ, मगर फायदा यहाँ पे क्रिकेट का और टीम का होता हुआ. अफवान भी मैदान से बाहर जा चुके हैं. गली की दिशा में गेंद हवा में थी, सामने की तरफ गोता लगाया था, उस गेंद तक पहुंच भी गए थे, मगर उनके हाथों से गेंद छिटक गई. बदनसीब मैं कहूंगा यहाँ पे अनिकेत, क्योंकि इस प्रतियोगिता का पहला हैट्रिक अपने नाम करने का सुनहरा मौका उनके पास आया था. मेडन ओवर हो सकता है. देखिए अभी भी और एक नया रिकॉर्ड अपने नाम कर सकते हैं, क्योंकि अब तक यहाँ पे मेडन ओवर देखने को नहीं मिला है. इस मैदान पर इस विकेट के ऊपर मेडन ओवर करना यानी नाकों चले लोहे के चने चबाने जैसा है. और इसी वजह से क्या ये कारनामा अंजाम दे सकते हैं अनिकेत. लगातार 5 गेंदें बिंदी, 3 विकेट यहाँ पे आ चुके हैं 1 रनआउट के रूप में, यानी कुल मिला के 4 विकेट. जी हाँ, इस मरतबा कट किया था उसे. बॉक्स क्रिकेट में, अंडरआर्म क्रिकेट में जिस तरह से गेंद को स्लाइस किया जाता है या कट किया जाता है, उस तरह से मोहसिन ने उस गेंद को कट किया और शॉर्ट पॉइंट की दिशा में जो फील्डर खड़े थे वो थोड़ा सा फंबल हुए. उसका फायदा उठाते हुए दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और यहाँ पे ना मेडन ओवर हुआ, ना यहाँ पे विकेट हैट्रिक हुई. और ये इसका रीजन क्या है प्रतीक? इसका रीजन है मिस फील्डिंग, खराब फील्डिंग. गेंदबाज ने बहुत मेहनत की, जद्दोजहद की, अपनी टीम के लिए 100% एफर्ट लगाए, मगर अनिकेत का ये ओवर लाजवाब रहा, शानदार रहा. पहले ओवर की समाप्ति पहले ओवर की समाप्ति 1 रन और 4 विकेट. अक्सर देखा जाता है कि 4 रन 5 रन और एक आध विकेट होता है, मगर यहाँ पे पूरी तरीके से आंकड़े उलट दिखाई देते हुए. इसी बीच नए गेंदबाज, बॉलर्स नेम नवीद आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके. अब यहां से जीतने के लिए 4 ओवर में 63 रनों की जरूरत बहुत मुश्किल है, मगर जब तक मोहसिन है तब तक कुछ भी हो सकता है, क्योंकि मोहसिन ऐसे बल्लेबाज है जो कहां से भी मैच घुमा सकते हैं. मगर इस बार मोहसिन तकदीर वाले रहे
मिस टाइम शॉट यहाँ पे देखने को मिला, नो मैंस लैंड में गेंद और इसी वजह से जान बची लाखों पाए। मोहसिन ने ऊपर वाले का शुक्रिया अदा किया होगा क्योंकि ये कैच हो सकता था मगर वहां पे कोई फील्डर मौजूद नहीं था और इसी वजह से 2 रन बल्लेबाज को मिलते हुए। मोहसिन जब तक मैदान में रहेंगे मोहसिन के ऊपर हम सभी की निगाहें होंगी और उनके टीम की उम्मीद होंगी क्योंकि मोहसिन ने लंबे लंबे छक्के लगाने के लिए जाने जाते हैं। ये लीजिए जिसकी मैं बात कर रहा था, मोहसिन के बल्ले से तड़ाका 6 रन। मोहसिन ने इसके पहले भी बहुत अच्छी और लंबी लंबी पारियां खेली है। लंबे लंबे छक्के लगाने उनकी पहचान है। जितने अच्छे बल्लेबाज है मोहसिन उतने ही अच्छे इंसान भी है और इसी वजह से उनके खेमे में देखिए राहत की सांस, क्योंकि मोहसिन के बल्ले से एक छक्का आ चुका है। एक छक्का जब आता है ना तो बल्लेबाज का आत्मविश्वास, उनका मनोबल बढ़ता है और वो अपने आप से बातें करते हैं। ये लीजिए, ये लीजिए, ये देखिए तो सही, हालांकि लोअर फुल टॉस गेंद मगर उसके ऊपर जो ताकत जनरेट की थी ना वो मोहसिन ही कर सकते हैं। 6 रन। खेल बहुत ही अजीब और गरीब खेल है। इस खेल में वक्त बदलने में वक्त नहीं लगता और ये भी उतना ही सही है दोस्तों। अगर आप अपना वक्त बदलना चाहते हो, आप अपना वक्त बदलना चाहते हो तो वक्त को भी वक्त देना पड़ता है। 2 छक्के बैक टू बैक लगने के बाद आत्मविश्वास चरम पर आ चुका है। अपने आप से जैसे मैं कह रहा था कि बल्लेबाज बातें करते हैं, जी हाँ, एक छक्का लग चुका है तो मैं कर सकता हूँ, आई डू इट। हाँ, मगर इस मरतबा तेज तर्रार गेंद, नवीद ने भी यहाँ पे मैसेज दिया है बल्लेबाज को कि हम भी कच्चे गुरु के चेले नहीं हैं। अगर आप छक्के लगा सकते हो तो हम में भी वो मादा है, हम में भी वो ताकत है कि आपको आउट करें। बहुत ही बढ़िया गेंद, फिर से एक बार नवीद की, क्या कहने नवीद के, ये होना चाहिए नहले पे दहला, वार पर पलटवार यहाँ पे देखने को मिल रहा है। मोहसिन ने बैक टू बैक 2 छक्के जरूर लगाए हैं मगर नवीद ने भी यहाँ पे अपना जलवा दिखाया। बैक टू बैक 2 गेंदें बिंदी, वो भी मोहसिन के सामने। 2 छक्के लगने के बाद आत्मविश्वास के बलबूते पर ये काम हो सकता है। और तीसरी गेंद भी हम सभी को लगा था बिंदी है मगर अंपायर जी नाराज। अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाकर इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में 1 रन और इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 16 रन, 16। पहले ओवर में मात्र आए थे 1 रन और इस ओवर में अब तक 15 रन खर्च कर चुके हैं नवीद। हालांकि इस ओवर की अंतिम 1 गेंद राइट आर्म ओवर द विकेट। हाँ, कड़वी दवाई, कड़वी दवाई, कड़वी दवाई के घूंट पिलाते हुए मोहसिन को अंतिम गेंद भी यहाँ पे की है बिंदी। वेरी वेल डन। 2 छक्के के बाद इस तरह की वापसी नवीद मानना पड़ेगा आपको भी। आपके जज्बात को, आपके आत्मविश्वास को सही मायनों में उनकी मैं सराहना करना चाहूंगा क्योंकि इस ओवर में मुझे तो लगा था प्रतीक बहुत सारे रन देखने को मिलने वाले हैं क्योंकि पहली 3 गेंदों में आए थे 14 रन, 2 छक्के आए थे पहली 3 गेंदों में मगर अंतिम 3 गेंदों में खर्च किया है मात्र 1 रन, वो भी वाइड के रूप में। वेरी वेल डन नवीद। तो दोस्तों 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है, हमारे गुणलेखक जी बताते हुए, समहान राउत हमारे गुणलेखक जी हमें बताते हुए 16 रन हो चुके हैं, यानी 8 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। ये काफी होगा? जी हाँ, तो इसका जवाब है बिल्कुल नहीं। यहाँ से रनों की संख्या का स्रोत
फ्लो जिसे कहा जाता है वो बढ़ाना होगा आपको। अब हर ओवर में हमारे प्रतीक गिरी बताएंगे कि कितने रनों की जरूरत है। हर ओवर में 16 बनाने हैं आपको। 16 के औसत से अगर रन बनेंगे तभी इस मैच को जीता जा सकता है। कड़वी दवाई फिर से एक बार पाठनकर काढ़ा, क्या कमाल की गेंद थी। हालांकि हाफ ट्रैकर गेंद थी मगर बैट्समैन के नाक के नीचे से निकल गई। खेलने की कोशिश की मगर वो असफल रहे और गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। ओहो, अनिकेत ने पहले ओवर में काफी प्रभाव डाला था। ऑस्टनिशिंग गेंदबाजी की थी क्योंकि पहले ओवर में अनिकेत ने खर्च किए थे मात्र 1 रन, वो भी मिसफील्डिंग की वजह से, और 3 विकेट अपने नाम किए थे। वही अनिकेत दूसरे ओवर में आए, अपना निजी दूसरा ओवर लेके और पहली 2 गेंदें फिर से एक बार बिंदी। क्या सोच के आए हो अनिकेत ने, सही में क्या सोचा होगा यही मैं पूछना चाहूंगा, क्या उनकी सोच होगी। ये देखिए फिर से एक बार यहाँ पे रन चुराना महंगा पड़ सकता है मगर बच गए। मोहसिन ने जैसे ही, हालांकि उनके साथी बल्लेबाज ने स्ट्रोक खेला, मोहसिन ने 1 रन लेने का मन बना लिया था। स्ट्रोक खेलते ही दौड़ पड़े थे और इसी वजह से रन यहाँ पे मुकम्मल। मोहसिन के बल्ले से 2 छक्के, कुल मिला के मोहसिन खेल रहे हैं 15 रन बनाकर स्ट्राइकिंग एंड पर, और उनके साथी बल्लेबाज फैज नॉन स्ट्राइकिंग एंड पर। 4 विकेट गंवाने के बाद आहा, लाजवाब, जबरदस्त, शन्नाटेदार गेंदबाजी, क्या कमाल का प्रदर्शन। विकेट का किस तरह से फायदा उठाया जाता है। जी हाँ, बताना चाहूंगा मैं, जीतने के लिए कितनी बॉल, 14 गेंदे 47, 14 गेंदे 47 रनों की जरूरत। मोहसिन स्ट्राइकिंग एंड पर, मोहसिन नदाफ, फिर से एक बार मोहसिन को दिया है चकमा। अनिकेत के हाथों में है जादू और बिल्कुल परख नहीं पा रहे हैं मोहसिन। गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आएगी या बाहर की तरफ कट होगी, इसका अंदाजा लिए बिना, हालांकि अपना बल्ला तो चला रहे हैं मगर उनके रडार में, उनके स्लॉट में गेंद नहीं आ रही है, और इसी वजह से इस ओवर में भी पहली 5 गेंदों में अनिकेत ने खर्च किए हैं 1 रन। अनिकेत, क्या कमाल की गेंदबाजी की है आपने। आपने इसके पीछे बहुत मेहनत की होगी, आपने बहुत वक्त गुजारा होगा, वक्त दिया होगा अपनी टीम के लिए, अपनी गेंदबाजी के लिए। ये देखिए फिर से एक बार पैर से टकराई गेंद, हल्का सा अपील, मगर अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। देखते देखते यहाँ पे ओवर की हुई है तो इस ओवर में भी अनिकेत ने खर्च किए हालांकि 2 रन, मगर 1 ही रन उन्होंने खर्च किया है क्योंकि लेग बाय के रूप में 1 रन आया है और 1 रन जो कि बल्ले के रूप से आया है। जबरदस्त गेंदबाजी का नजारा। तो 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 18 रन, और अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 40 रनों की जरूरत। हर ओवर में 23 रन के औसत से रन बनाने हैं। और अब जब गेंदबाजी के लिए नए गेंदबाज आए हैं, फवाद पहली गेंद पर फिर से एक बार मोहसिन को बीट करते हुए दिखाई दिए। फवाद का अपना ही एक एक्शन है, अपना ही एक अंदाज है, थोड़ा सा राउंड आर्म एक्शन, और जिस तरह से अपने कंधे का और रिस्ट का इस्तेमाल करते हैं, उस वजह से गेंद बाहर की तरफ जाएगी या अंदर की तरफ आएगी, यही एक बड़ा सवाल मेरे ख्याल से मोहसिन के सामने। हो अचानक देखिए गेंद तेज तर्रार थी, बिल्कुल अपेक्षा नहीं की थी, और यहाँ पे रन आउट के रूप में जाना पड़ेगा फैज को। फैज मैदान से बाहर।
हॅलो. सफा 11 वेशवी संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. सफा 11 वेशवी. भरोसा था, उम्मीद थी, वो मोहसिन नदाब भी मैदान से बाहर जा चुके हैं. 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 6 विकेटों के नुकसान पर. बहुत ही नीरस होता हुआ ये मैच. यहां से मैच को जीतना यानी चमत्कार से कम नहीं होगा, क्योंकि मात्र 8 गेंदें बची है और 46 रनों की जरूरत. सफा 11 वेशवी या संघाचे कर्णधार यांना पुन्हा एकदा नम्र विनंती, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण या. चलिए मैदान पर चलते हैं दोस्तों. मैच बहुत ही नीरस हो चुका है, मगर यहां पे मैं तौसीफ राउत की भी सराहना करना चाहूंगा, क्योंकि तौसीफ राउत इनकी जो एक छोटी सी कंपनी है अर्थात रैपिडो मोरबा, इस नाम से एक उनकी छोटी सी कंपनी है. वाईफाई उन्होंने यहाँ पे प्रोवाइड किया है. सो तौसीफ राउत, आपका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा. क्रिकेट के प्रति हमेशा प्यार झलकता है, क्रिकेट के प्रति जुनून होता है और अपने गांव के खिलाड़ियों को, अपने टीम को बहुत सपोर्ट करते हुए अक्सर नजर आते हैं. और जिस मैदान पर हम खेल रहे हैं वो मैदान आप सभी जानते हैं कि अल्ताफ दादा धन से इनका खुद का ये मैदान है. और इस मैदान पर जब भी टूर्नामेंट होता है तो अल्ताफ दादा धन से सभी खिलाड़ियों को, सभी टीम को खेलने के लिए हमेशा परमिशन देते हैं. और इस मैदान पर जब भी टूर्नामेंट होता है बहुत ही बेहतरीन हमें देखने को मिलता है. तो अल्ताफ दादा धन से उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा. अल्ताफ दादा धन से इन्होंने इस टूर्नामेंट के लिए बहुत मेहनत की है. उसी के साथ साथ तौसीफ राउत इन्होंने भी बहुत मेहनत की है. उनके साथी फिर तौफीक परदेसी, निसार भैया, मोहतसीम मुकादम, मोहतसीम सिद्दीक और इसी के साथ शादाब जाफर, तौसीद परदेसी, अजहर हसवारे, मुबारक राउत, माजिद राउत, इस्माइल पाल, इन सभी का मैं यहाँ पे नाम लेना चाहूंगा. हालांकि सभी का नाम लेना मैं चाहता हूं, मगर ना ही सभी का नाम मैं जानता हूं, मगर जिनका जिनका नाम जानता हूं उनका मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा. बहुत ही खूबसूरत हम देख सकते हैं आयोजन कैसा हो, प्रयोजन कैसा हो, संयोजन कैसा हो, क्योंकि चारों तरफ ये खुला हुआ मैदान है और उसे उसकी शोभा बढ़ाने के लिए, उसकी खूबसूरती को चार चांद लगाने के लिए एक ऑरेंज कलर का कपड़े का पट्टा जो घुमाया है, उससे बहुत ही खूबसूरत ये मैदान नजर आता हुआ. बहुत ही अच्छा विकेट यहाँ पे प्रिपेयर किया है. मैच में औपचारिकता बची है, मेरे ख्याल से अंतिम 2 गेंदें बची है और मैच पूरी तरीके से झुका हुआ गेंदबाजी करने वाली टीम शम्स 11 तेलंग के पक्ष में. मात्र औपचारिकता बची है, एक गेंद और 39 रनों की जरूरत, यानी वन साइडेड ये मैच जीतने की दहलीज पर. जी हां, और इसी के साथ ये मैच जीत लिया है
शम्स 11 तेलंगे ने बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। और आने वाले मैच के लिए शम्स 11 तेलंगे को ढेर सारी शुभकामनाएं। और इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार कौन होंगे, हम भी कंफ्यूज हो चुके हैं कि मैन ऑफ द मैच के लिए किसे पुकारा जाए।